महाराष्ट्राच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीचं आत्ता एकूण राजकीय चित्र दिसतंय, ज्या पद्धतीची बंडखोरी, ज्या पद्धतीची पैशांची उधळण आणि ज्या पद्धतीचा प्रचार गेल्या काही काळामध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे, तर त्याच्यामुळं कुठंतरी सर्वसामान्य माणसांमध्ये या सगळ्या निवडणुकींबद्दल, निवडणूक प्रक्रियेबद्दल एक प्रकारची अनास्था आणि उद्विग्नता आणि कुठंतरी चीड निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. आणि ह्या सगळ्या परिस्थितीकडं महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे नेते शरद पवार त्यांच्याशी आपण या विषयावर बोलणार आहोत की ह्या सगळ्या आत्ताच्या स्थितीकडं ते कसे बघतात. हे सगळं एक हाती थांबवण्याची क्षमता तुमच्यामध्ये होती, तुम्हीच ते थांबवू शकता अशी लोकांची धारणा होती, का नाही होऊ शकलं ते? असं आहे की तुम्ही फार व्यापक स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे आणि त्याच्यात अन्य पक्षांचा सुद्धा समावेश आहे. त्याच्यावर मी एकदम भाष्य करणं बरोबर नाही, पण निश्चितपणानं मी ज्या पक्षाचं काम बघतो किंवा आमचे सहकारी जे घटक पक्ष आहेत किंवा ज्यांच्या समवेत आम्ही काम करतो, तर आमच्यातला मोठा पक्ष काँग्रेस आहे. त्या आमच्या संयुक्त अशा एकत्रित जाण्याच्या भूमिकेच्या संबंधी काही घडतं आहे, तर त्याचं निश्चितपणानं उत्तरदायित्व आम्हाला टाळता येणार नाही, त्याची जबाबदारी टाळता येणार नाही. मला स्वतःला असं वाटतं की सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट, उमेदवार निवडीची प्रक्रिया हिच्यात पूर्वीपेक्षा फार बदल झालेला आहे. म्हणजे मला आठवतं की आम्ही 1972-73 सालापर्यंत आम्हाला दिल्लीच माहीत नव्हती. दिल्लीला कोणाला भेटायचं असतं हे कधी माहीत नव्हतं आणि म्हणून केंद्रित नव्हतं, हे विकेंद्रित स्वरूपामध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया होती. मला ती आता थांबल्यासारखी वाटते. एक अलीकडे एक पद्धत सुरू झालेली की शेवटच्या दिवसापर्यंत निर्णयाची प्रक्रिया चालूच असते आणि बरेचसे निर्णय हे स्थानिक पातळीवर होत नसतात, ते फार वर केंद्रित केलेले असतात. आणि खूप वेळेला केंद्रित निर्णय घेण्याच्या प्रक्रियेच्यामुळे जो फील्डवर काम करतो तो तिथपर्यंत पोचू शकत नाही आणि जो फक्त तिथंच पोचतो तोच नेतृत्वाच्या नजरेसमोर राहतो आणि खूपदा त्यातून निर्णय घेतले जातात, त्याची प्रतिक्रिया खाली उलटी सुलटी होते. हे सगळं बदलायचं असेल तर निर्णय घेण्याची प्रक्रिया ही विकेंद्रित स्वरूपामध्ये पूर्ववत झाली पाहिजे. आता माझ्या पक्षाच्या पुरता हा प्रश्न आहे की मग तुम्ही म्हणता तुम्ही का नाही केलं आहे. बरोबर आहे, आमची करायची इच्छा होती. आम्ही 2 महिन्यापासून आम्ही एकत्रित निवडणुका लढवायचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेस पक्षाला सतत सांगत होतो. पण काँग्रेस पक्षाचं एक सबंध, त्यांची एक ती पद्धत आहे, खाली तालुका लेवल, जिल्हा लेवलवर स्क्रीनिंग, राज्य पातळीवर मुलाखती, दिल्लीला स्क्रीनिंग कमिटी, त्याच्यानंतर मग त्यांच्या पार्लमेंटरी सेंट्रल इलेक्शन कमिटी आणि त्याच्यानंतर मग आमच्यासारखे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी जागेच्या संबंधीचा विचारविनिमय. या सगळ्या गोष्टीच्या प्रक्रियेमुळं आम्हा लोकांशी सुद्धा त्यांना बोलायला विलंब होतो. त्याच्यात मी काही त्यांना दोष देणार नाही, कारण त्यांची संबंधीची जी पद्धत आखून दिलेली आहे त्याच्यामुळे हे घडतं. पण त्याचा परिणाम आमच्यावर हा होतो की आमचेच निकाल, हे निवडणुकीचे फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू झाली तरी झालेली नव्हती, त्यामुळे आम्हाला थंड बसावं लागलं. छोट्या पक्षांच्या बाबतीत ज्यावेळी मोठा पक्ष असा काही धोरणाची एक पद्धती ठरवतो, त्याचे काही चांगले परिणाम किंवा काही अन्य परिणाम हे अन्य पक्षांच्यावर होतात, तो आमच्यावर होता. आणि जोपर्यंत आम्हाला निश्चित माहीत नाही आम्ही जागा किती लढणार, कोणत्या लढणार, तोपर्यंत आम्हाला आमची प्रक्रिया सुरू करता येत नव्हती. आणि विलंब लागल्याचा आणखीन एक परिणाम होतो, की एखाद्या मतदारसंघामध्ये उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे पण अजूनही काही निर्णय झालेला नाही. मग इच्छुक असतात ते सगळे फॉर्म भरतात. त्यातले लोक अनेक असं सांगतात की आम्ही निर्णय ज्याचा होईल त्याचा ठेवून बाकीचे काढून घेऊ. पण एकदा फॉर्म भरल्याच्या नंतर अनेक कार्यकर्ते लोक येऊन भेटत असतात. समजा तुम्ही फॉर्म भरला, मी भरला असेल, तर तुम्हाला सांगतील की तुमच्या इतकं योग्य उमेदवार नाही, सर्वत्र तुमचंच नाव लोक घेतात, शरद पवारांचं काही कोणी नाव घेत नाही, त्यामुळे तुमचा राहिलाच पाहिजे. मग कदाचित असं अनेकांनी सांगितल्याच्यामुळं त्या भरणाऱ्या उमेदवाराला सुद्धा असं वाटतं की मला लोकांचा प्रतिसाद आहे आणि नाही दिलं तर माझा अन्याय झाला, मग मी ठेवूच का नको. काही लोक म्हणतात ठेवा. नंबर 2, तुम्ही दुसरा प्रश्न जो विचारला किंवा ह्याच्यात ताबडतोब काही पक्षांतर होत आहे. तुम्ही जर सगळ्या पक्षांचे जर मॅनिफेस्टो बघितले तर हल्ली मॅनिफेस्टोमध्ये फारसं अंतर राहिलेलं नाही. सेक्युलरिझम हा एक महत्त्वाचा मुद्दा जर सोडला, धर्मनिरपेक्षता, तर बाकी फारसे मुद्दे असे राहिलेले नाहीत. आणि म्हणून धर्मनिरपेक्षतेच्या प्रश्नाच्या संबंधी एक भूमिका घेतली जाते.
बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या विकासाच्या संबंधीची ही साधारणतः एकूण फार एक चित्र त्याच्यामध्ये असं आहे अंतर की नसतं. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीचे निकाल आले त्याच्यामुळं काँग्रेस जास्त ॲग्रेसिव्ह झाली आणि एन सी पीला कोंडीत गाठण्याचा कुठलीही संधी त्यांनी सोडली नाही आणि त्याच्यामुळं एन सी पीला डिफेन्सिव्ह होऊन जे काही काँग्रेस सांगेल ते मान्य करण्यापासून गत्यंतर होतं. नाही नाही, सिम्पल असं आहे की समजा उद्या काँग्रेसचं असं म्हणणं असेल किंवा कुठल्याही पक्षाचं म्हणणं असेल की तुमची अशी आमची शक्ती वाढलेली आहे, जरूर तो म्हणण्याचा कुठल्याही पक्षाचा अधिकार आहे आणि त्याचे रिझल्ट जर लोकसभेला आले असतील तर निश्चित म्हणू शकतात. पण ते निर्णय मान्य करून सुद्धा ही चर्चा आधी करता आली असती ना. आणि हे आज जे घेतलेले निर्णय हेच जर आम्ही 2 महिन्यापूर्वी घेतले असते तर आज जे समज वृत्तपत्रामध्ये किंवा तुम्हाला खाद्य मिळालं किंवा काम मिळालं ते झालं नसतं. महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे राजकारणी तुम्ही आहात, पण बऱ्याचदा असं दिसतं की जेव्हा ठाम भूमिका घेऊन एखादी भूमिका घ्यायची वेळ येते तेव्हा तुम्ही काही वेळेला ती जाणीवपूर्वक टाळता भूमिका घेणं. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राची सामाजिक जी वीण आहे ती उसवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या घटकांनी केला. अशा वेळेला तुम्ही एकटेच होतात जे सांगून हे सगळं थांबवू शकला असतात, पण तुम्ही ते केलं नाही. नाही, असं कुठं झालेलंच नाही. म्हणजे सामाजिक प्रश्नावर माझ्या मते माझा पक्ष किंवा मी आम्हा सगळ्यांची भूमिका याच्यावर फार स्पष्ट हा असते. प्रश्न फक्त तुमच्या पक्षापुरता नाही आहे. नाही नाही, इव्हन महाराष्ट्रातले आता असं आहे की आता मी कितीतरी उदाहरणं तुम्हाला देऊ शकेन. नामांतराचा प्रश्न हाय त्याच्यात त्रास झाला पण आम्ही तो करायचा म्हणजे केला. ही जी तुमच्याकडनंची अपेक्षा होती की त्याच्यानंतर ह्या आरक्षणाच्या संबंधीचा प्रश्न महिलांच्या तो करायचा म्हणजे आम्ही केला. त्याच्यानंतर हा जो ओबीसी आणि त्यांचा आरक्षणाच्या संबंधीचा प्रश्न होता. सबंध देशामध्ये मंडल कमिशनची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र झालं. त्यामुळे मला नाही वाटत सामाजिक प्रश्नाच्या संबंधी कुठं अशी तडजोड आजही केली. हे जे शरद पवार तुम्ही महाराष्ट्राला एक उदाहरण सांगा. हे जे शरद पवार महाराष्ट्राला माहिती आहे ते शरद पवार जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा वेगवेगळ्या जातींचे लोक हल्लीत कोणाला संकोच वाटत नाही आपल्या आपल्या जातीच्या मंचावर जाऊन पूर्णपणानं जातीय प्रचार करणं बोलणं याच्यामध्ये आता कोणाला गैर वाटत नाही. अशा वेळेला आजपर्यंत तुम्ही हे कायम टाळत आलेले आहात. नाही नाही, त्याचं माझी आधी भूमिका जी मराठा आरक्षण किंवा मुस्लिम आरक्षणाच्या संबंधी आम्ही जी भूमिका घेतली ती आम्ही विचारानेच घेतलेली आहे. प्रश्न असा त्याच्यात आम्ही काय म्हणलं की आर्थिकदृष्ट्या या सगळ्या वर्गातला जो गरीब घटक असेल त्याला निश्चितपणानं आरक्षण असलं पाहिजे. सामाजिक आरक्षण देण्याच्या संबंधीची भूमिका, घटनेनं आरक्षणाच्या संबंधित दिलेली भूमिका अबाधित ठेवून, उदाहरणार्थ SC STच्या संबंधीचं आरक्षण कायम ठेवून, ओबीसीच्या संबंधीचे घेतलेले निर्णय कायम ठेवून प्रिझर्व करून प्रोटेक्ट करून उर्वरित जागांच्या मध्ये मग तो आर्थिकदृष्ट्या मागे असलेला असेल, मग तो मराठा असेल, तो उद्या मुस्लिम असेल, तो कोणी ब्राह्मण असेल, तो कोणी आणखीन असेल किंवा भिक्षुकी करणारा अगदी खेड्यातला गरीब ब्राह्मण असेल, त्याचा मुलगा असेल, तर त्याची शिक्षणाची जर ऐपत नसेल किंवा आणखीन बाकीच्या गोष्टीत पुढे जाण्याची एक आर्थिक परिस्थिती नसेल तर त्याच्या आर्थिक स्थितीवर आधारित त्याला सुविधा देण्याचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे. तो आम्ही विचारपूर्वक घेतलेला आहे. तुम्ही इतके जे मोठे निर्णय घेतलेत नामांतराचा असेल ओबीसी रिझर्वेशनचा असेल त्यावेळेला सुद्धा जेवढं विस्कटलेपण आलं नव्हतं आपल्या समाजात तेवढं गेल्या 5-7 वर्षात आलेलं दिसतंय. मुळात तुम्हाला हे मान्य आहे का की असं विस्कटलेपण आहे? मला नाही वाटत. मला वाटत एक गोष्ट मुख्य ही झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्या उपेक्षित वर्गामध्ये जागृती आलेली आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. आज भटके विमुक्त असतील, आणखीन काही घटक असतील की ज्यांच्यापर्यंत खावं तशा पद्धतीनं पोचत नाहीत आणि त्यामुळे ते मग एका व्यासपीठावर येऊन आपली मांडणी प्रश्नाची करायला लागली. मला त्याच्यात काही गैर वाटत नाही. महाराष्ट्राचे विजनरी नेते अशी तुमची ओळख आहे, पण गेल्या 15-1 वर्षांमध्ये जेव्हापासून तुम्ही महाराष्ट्र सोडून दिल्लीच्या राजकारणामध्ये जास्त लक्ष घालायला सुरुवात केली, महाराष्ट्रातले जे नेतृत्व आहे ते कुठल्याही पक्षाचं असेल ना त्यांच्यामध्ये व्हिजन दिसली ना त्यांच्यात नेतृत्व दिसलं. मला नाही वाटत तसं. माझ्या पक्षापुरतं मी सीमित बोलू शकेन की माझ्या पक्षातले अनेक ही तरुण माणसं आहेत किंवा भुजबळांच्यासारखे किंवा मधुकरराव पिचडांच्यासारखे अनेक सहकारी आहेत हे जे नव्या पिढीतले लोक आहेत. मग ते RR पाटील असतील, दिलीप पाटील असतील, अजित पवार असतील, विजय गावित असतील, जयंतराव पाटील असतील, अनेक अशी मला नावं घेता येतील किंवा राजेश टोपे असतील. ही सगळे लोक मला माहिती आहे कारण मी माझा सुसंवाद असतो या सगळ्या लोकांचा आणि हे सामाजिक प्रश्नावर काहीतरी अतिरेकी भूमिका वेगळी भूमिका घेण्याची त्यांची मनस्थिती असं मला मुळीच वाटत नाही. प्रश्न असा आहे, एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या
की तुम्ही जी पूर्वीच्या काळातली उदाहरणं देताय किंवा माझी उदाहरणं तुम्ही देताय नामांतराच्या संदर्भातली किंवा हे बाकीचे निर्णय घेण्याची, त्यावेळेला एका पक्षाचं सरकार होतं. एका पक्षाचं, त्याच्यात एक नेता तो एका पक्षाचा होता जो सत्ताधारी पक्ष आहे. 1995 सालापासून महाराष्ट्रामध्ये स्पष्ट अशा प्रकारचं बहुमत एका राजकीय पक्षाला येण्याचे दिवस राहिलेले नाही. इथं सळ या देशामध्ये, या राज्यामध्ये 4 घटक पक्ष वेगळे वेगळे झाले आहेत आणि त्यातले 2 पक्ष एकत्र असल्याशिवाय या ठिकाणी पर्याय देण्याच्या संबंधीची स्थिती कुठल्याही घटकांची नाही. आणि ज्या वेळेला 2 पक्ष एकत्र येऊन भूमिका घेतात त्यावेळेला निर्णय घेण्याची प्रक्रिया एका पक्षाचा नेता म्हणून ज्या वेळेला ज्या पद्धतीने घेऊ शकतो त्याला काही मर्यादा येतात. त्याला बाकी सहकाऱ्यांचं मत घ्यावं लागतं, इतर पक्षाच्या सहकाऱ्यांचं मत घ्यावं लागतं, त्यांची संमती घ्यावी लागते, त्याला विलंब लागतो खूप वेळेला, त्याच्यामध्ये वेगळी भूमिकासुद्धा असू शकते. आणि म्हणून ज्या वेळेला लोकशाहीमध्ये आपल्याला स्थिरता हवी असेल आणि ती स्थिरता देण्याची शक्ती एका संघटनेमध्ये नसेल, व त्याच्यात समविचारी लोकांना बरोबर घ्यायचं असलं तर त्यातून काही चांगलं घडतं, पण त्याबरोबर काही गोष्टीच्या बाबतीत तडजोडसुद्धा करावी लागते. आणि आज महाराष्ट्र त्यातनं चाललेलं आहे. माझं स्वच्छ मत आहे की मराठी माणसांनी, त्याच्यात कुवत आहे, त्याच्यात दृष्टी आहे, त्याच्यामध्ये देशाच्या संबंधीची बांधिलकी आहे, त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग देशपातळीवर करण्याचा आणि त्याचा पर्यायी उपयोग राज्याला मिळेल कसा ह्याची खबरदारी घेण्याची मानसिकता ठेवली पाहिजे.